आणि राज्यामध्ये या घडामोडी घडतात तर तिथे केंद्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेला एप्स्टीन फाईलचा मुद्दा हा कमालीचा गाजतोय। या एप्स्टीन फाईलमध्ये आपल्या देशातल्याही काही नेत्यांची मंत्र्यांची नावं असल्याचा उल्लेख सातत्याने केला जातो, ज्यामध्ये खास करून नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री हरदीप पुरी यांचं नाव असल्याचं कळतंय। एप्स्टीन सोबतच मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे नाजूक आणि मधुर संबंध, त्यांच्यावर मोदींनी कारवाई करावी याची मागणी संजय राऊतांनी केली, तर राऊतांच्या आरोपांना भाजपचे नवनाथ बन यांनी उत्तर दिलेलं आहे। की मोदी सरकार सेक्स कांडामध्ये अडकलेल्या आणि शिक्षा झालेल्या एपिस्टेनबरोबर किती नाजूक आणि मधुर संबंध ठेवून होतं। कशासाठी? हरदीप पुरींनी आपल्या पदाचा गैरवापर करून एपिस्टेनच्या लोकांना भारतात येण्याचा विजा प्राप्त करून दिला। हे मोदींच्या संमतीशिवाय झालंय का? नरेंद्र मोदींचा वारंवार उल्लेख आहे, त्याच्यावरती आम्ही बोलणार नाही। राहुल गांधी सक्षम आहेत बोलायला, पण इतर लोकांची जी नावं येत आहेत मोदींच्या आसपासच्या मंत्रिमंडळातल्या, त्यांच्यावर तरी मोदींनी कारवाई करावी। संजय राऊत यांनी एप्स्टीन फाईलबद्दल बोलू नये। संजय राऊत, तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही जर का पाटकर फाईलबद्दल बोलायला लागलो, तुमच्या पाटकर फाईल्स आम्ही काढल्या, तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही। अलिबागच्या बंगल्यामध्ये तुम्ही कुठले कुठले काळे कारनामे केले, अलिबागच्या बंगल्यामध्ये जाऊन काय काय कारनामे केले, कशा पद्धतीनं लीला रचल्या, हे महाराष्ट्राला सांगायला भाग पाडू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।